सुरा सहज जिंकुनी बसलासे लंबोदर ओझर गावी नित्य चिंतनी रमतात जे भक्त त्यास लाभती सकल ही सिद्धी होतात भवमुक्त सुस्वागतम सुस्वागतम. सर्व सृष्टीचे आराध्य दैवत तसेच सर्व दुःख विघ्न दूर करणाऱ्या श्री गणेशाला विनम्र वंदन. दैत्यांचा नाश करण्यासाठी श्री गणेश पृथ्वी तलावर विविध रूपांनी अवतरले. भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तेथेच विराजमान झाले. त्यापैकी महाराष्ट्रातील काही स्थानांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि ती स्थाने अष्टविनायक म्हणून लौकिकाला आली. त्याच अष्टविनायकांपैकी 5वे स्थान असलेल्या ओझर येथील विघ्नहराच्या दर्शनाला आज आपण आलो आहोत. हे देवस्थान पुणे नाशिक मार्गावर असलेल्या नारायणगाव पासून 7 किलोमीटर तर जुन्नर पासून 12 किलोमीटरवर कुकडी नदीच्या तीरावर वसले आहे. मित्रांनो, पहाड झालेली आहे आणि प्रचंड क्लायमेट थंड आहे इकडे. आणि या थंड क्लायमेटमध्ये आपण विघ्नेश्वराच्या दर्शनाला आता चाललो आहे. मी आता कुकडी नदीच्या काठावरती उभा आहे आणि देवस्थान जे विघ्नेश्वराचं देवस्थान आहे ते सुद्धा याच्याच तीरावर बसलेलं आहे. आणि याची स्थापना 1785मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी केलेली आहे. तर वेळ न दवडता जाऊया आणि देवबाप्पाचं दर्शन घेऊया. एका आख्यायिकेनुसार हेमवती नावाच्या नगरीत अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता. राजा अभिनंदनने इंद्रप्रत मिळवण्याच्या लोभापायी महायज्ञ सुरू केला. इंद्रदेवाला हे कळताच संतापलेल्या इंद्रदेवाने यज्ञ रोखण्यासाठी विघ्नासुराची उत्पत्ती केली. विघ्नासूर पृथ्वी तलावर आला व सर्व वैदिक कार्यात विघ्ने आणू लागला. भयभीत झालेले देव श्री गणेशाला शरण गेले. श्री गणेश आणि विघ्नासुरामध्ये तुंबळ युद्ध झाले आणि विघ्नासूर श्री गणेशाला शरण गेला. परंतु जेथे माझे भक्त माझी पूजा आणि स्मरण करतील तेथे तू असता कामा नये, अशा अटीवर श्री गणेशाने त्याला सोडून दिले. विघ्नासुराने एक विनंती केली आणि म्हटले, तुमच्या नावाबरोबर भक्तांनी माझे नाव घ्यावे व तुम्ही येथेच विराजमान व्हावे. श्री गणेशाने विनंती मान्य केली आणि याच ठिकाणी श्री गणेश विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागले. भाविकांची विघ्ने दूर करणारा विघ्नहर किंवा विघ्नेश्वर या नावाने अष्टविनायकांपैकी एक असलेला ओझरचा गणराया प्रचलित आहे. अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती अशी ख्याती असलेल्या विघ्नहराच्या दर्शनाला ओझरला येताच त्याची प्रचितीही येते. मंदिराभोवती असलेले प्रशस्त वाहनतळ, डोळ्यात न मावणाऱ्या कुकडी माईचे खोरे पाहून बाप्पाच्या दर्शनाचे मोह अधिकच वाढते. तर मित्रांनो, मंदिरापाशी आता आपण पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे भक्तनिवास 3 आहे आणि इथून पूजेचं साहित्य आपल्याला मिळतं आहे. पूजेचं साहित्य घेऊन आपण देवाच्या दर्शनाला जातो. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश केला असता दोन्ही बाजूला आणखी पूजेच्या साहित्याचे स्टॉल आहे. प्रवेशद्वारा शेजारील चप्पल स्टँडवर चप्पल काढून आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या 300 वर्ष जुन्या अत्यंत रेखीव दीपमाळा आपले लक्ष वेधून घेतात. स्थापत्यशास्त्राचा कलात्मक नमुना येथे आपल्याला पाहायला मिळतो. त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांच्या रोषणाईने सजलेले दीपमाळेचे रूप मंदिराची शोभा आणखीनच वाढवते.
दीपमाळेसमोरच ओवरे आहेत. येथे देवाचे दर्शन करून आलेले भक्त काही काळ ध्यानासाठी बसतात. ओवरीच्या बाहेरील भिंतीवर भैरवनाथाची शेंदूर लेपन केलेली मूर्ती विघ्नहाराच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांवरती लक्ष ठेवून आहे असे भासते. मंदिराची रचना अधिक आकर्षक आहे. पेशवेकालीन इतिहास लाभलेल्या या मंदिराची बांधणी 1785 मध्ये चिमाजी अप्पा यांनी करून मंदिरावरती सोनेरी कळस चढवला अशी इतिहासात नोंद आढळते. संपूर्ण दगडी तटबंदी असलेले विघ्नहर श्री गणेशाचे मंदिर भव्य असून पूर्वाभिमुख आहे. दगडी डौलदार महिरपी कमानी असलेल्या मंदिराची रचना त्याची ऐतिहासिकता दर्शवते. मंदिराचे 3 भागांमध्ये विभाजन झाले आहे: सभामंडप, मुख्य मंडप व गर्भगृह. त्यापैकी मंदिराच्या आकर्षक महिरपी प्रवेशद्वारातून आपण प्रशस्त अशा सभामंडपात प्रवेश करतो. सभामंडपात प्रवेश करताच प्रथम दर्शन घडते ते प्रसन्न अशा कासवाचे. तेथूनच पुढे प्रवेशद्वारातून आपण मुख्य मंडपात प्रवेश करतो. मुख्य मंडपात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते ते मुख्य मंडपाचे छत. छताच्या आतील बाजूला आरशाच्या काचांची आकर्षक सजावट व त्यावर अष्टविनायकांच्या सुरेख प्रतिमा पाहायला मिळतात. त्याच समोरच्या आतील गाभाऱ्यात श्री विघ्नहाराची मूर्ती विराजमान आहे. डाव्या सोंडेच्या पूर्वाभिमुख मूर्तीच्या डोळ्यात माणिक, तर कपाळ आणि बेंबीत हिरा असा मूर्तीचा थाट आहे. चांदीच्या मकरात विराजमान विघ्नहाराच्या दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धी विराजमान आहेत. बाप्पाचे हे सुरेख रूप डोळ्यात साठवू तेवढे थोडेच. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे निरासन करणारा, म्हणून विघ्नहर. विघ्नहराला विघ्नेश्वराच्या नावानेही ओळखले जाते. दररोज हजारोच्या संख्येने येणारे भाविक रिकाम्या हाती कधीच माघारी जात नाहीत. त्यामुळे विघ्नहराला आवर्जून भेट द्या. बाप्पा नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल. विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर गेले असता प्रदक्षिणा मार्गावर मंदार, शमी, पारिजात, जास्वंद, कन्हेर हे गणेशाला प्रिय असणारे वृक्ष डौलाने डोलताना दिसतात. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांसाठी अगदी माफक दरात भक्तिनिवासाची सोय येथे केली आहे. येणाऱ्या भक्तांसाठी देवस्थानाजवळ 6 भक्तिनिवास भक्तांच्या निवाऱ्यासाठी सज्ज आहेत. अगदी साध्या रूमपासून डिलक्स रूमपर्यंतच्या सुखसोयी आपल्याला येथे पुरविल्या जातात. येणाऱ्या भाविकांची निवाऱ्याबरोबर जेवणाची सोय व्हावी यासाठी देवस्थान ट्रस्टने अगदी वाजवी दरात भोजनगृह उभारले आहे. तयार केलेल्या महाप्रसादाचा नैवेद्य अन्नदानापूर्वी विघ्नहराला अर्पण केला जातो. फक्त 30 रुपयामध्ये पोटभर जेवून भक्तगण खूप समाधानी होतो. हजारोच्या संख्येने येणारे भाविक याचा निश्चितच उपभोग घेतात आणि अन्नदानासाठी सढळ हाताने मदतही करतात. विघ्नहराच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी येथील विश्वस्त मंडळ नेहमीच भक्तांच्या सेवेत हजर असते. भक्तांना चांगल्या सुखसोयी उपलब्ध करून देण्याबरोबर आपल्या क्षेत्राचे पर्यटन अजून कसे वाढवता येईल याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते.
तर आपल्या व्हिडिओची सांगता करायची वेळ आलेली आहे. सर्व भक्तांचे विघ्न दूर करणारा विघ्नेश्वर याचे दर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून इतर भक्तांनाही विघ्नेश्वराचे दर्शन घ्यायची संधी द्या. आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तसेच आता आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा लाईव्ह व्हिडिओज टाकणार आहोत. तसेच हे व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवर सुद्धा पाहायला मिळणार आहेत, तेव्हा त्या पेजवर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत ओम गंग गणपती नमः. विघ्नेश्वरास भेटूया. विघ्नहराया सकल जगाचे प्रगटे विघ्नेश्वर. विघ्नासुरा सहज जिंकुनी बसलासे लंबोदर. मित्रांनो, आपलं आता विघ्नेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि विघ्नेश्वराच्या दर्शनाकडून आता आपण लेण्याद्रीकडे निघालो. गणेश सरांच्या मदतीने एवढं सुंदर दर्शन झालं आमचं आज. खूप मन पूर्ण तृप्त झालं आज गणेशाचं दर्शन घेऊन. चला आता पुढचा स्टॉप आहे आपला लेण्याद्री.